नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई केव्हा प्रवाशांसाठी खुला होईल, तसेच या महामार्गाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार हा मोठा टप्पा कोणत्या दिवशी खुला होणार आहे, अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा. त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आता समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते मुंबई केव्हा प्रवाशांसाठी खुला होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खरं पाहता मुंबई ते नागपूर या दोन सिटींचा थेट कनेक्ट या समृद्धी महामार्गामुळे लाभणार आहे. यामुळे विदर्भासह समुच्च महाराष्ट्राचा विकास साधता येणार असल्याचा दावा मंत्री गण करत आहेत. या ठिकाणी विशेष बाब अशी की समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी जो की 520 किलोमीटरचा आहे, याला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. यामुळे या बहुप्रतीक्षित आणि बहुउद्देशित महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच खुला झाला पाहिजे अशी इच्छा अनेकांची आहे. अगदी जे समृद्धी महामार्गावर प्रवास करणार नाही त्यांची देखील आहे. याच दरम्यान आता या दुसऱ्या टप्प्याबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई याचे काम प्रगती पथावर असून या वर्षाअखेर हा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या दरम्यान या टप्प्यापैकी शिर्डी ते भरवीर अशा 80 किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा मार्च अखेर सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. शिर्डी ते भरवीर या दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम हे जवळपास अंतिम टप्प्यात आहे. मार्च अखेर या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून शिर्डी ते भरवीर पर्यंत 80 किलोमीटरचा टप्पा आता प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे या अनुषंगाने नियोजन सुरू झाले आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते नाशिक हे अंतर मात्र 5.5 तासात पूर्ण होणार असल्याचा दावा केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा महामार्ग बांधला जात आहे. हा महामार्ग वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो. यामुळे या महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी कायमच फडणवीस यांनी आग्रह धरला आहे. आपल्या दिल्ली दरबारी असलेल्या वजनाचा वापर करून दिल्ली दरबारी या महामार्गासंदर्भात खोळंबलेली कामे लवकरात लवकर निकाली काढली गेली आणि यामुळे हा महामार्ग आता प्रवाशांसाठी निम्म्यापेक्षा अधिक खुला झाला आहे. या वर्षाअखेर संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. हा मार्ग 701 किलोमीटर लांबीचा आणि ग्रीनफील्ड कॉरिडॉर आहे. त्यापैकी 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर 5 तासात गाठता येणे शक्य झालं आहे, कारण या मार्गावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावतात. आता मार्च महिन्यात शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली आहे. या दरम्यान आधीच प्रवाशांसाठी खुला झालेला 520 किलोमीटर आणि आता मार्च महिन्यात खुला होणारा 80 किलोमीटर असा 600 किलोमीटरचा टप्पा समृद्धी महामार्गाचा बांधून पूर्ण झाला आहे. आता या ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा फक्त 101 किलोमीटरचा टप्पा बाकी राहिला असून हा देखील टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरू असून या वर्षातील डिसेंबर महिन्यात हा महामार्ग संपूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल. विशेष म्हणजे मार्चमध्ये शिर्डी ते भरवीर हा टप्पा झाल्यानंतर भरवीर ते इगतपुरी हा टप्पा देखील लवकरात लवकर पूर्ण केला जाणार आहे. गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भरवीर ते इगतपुरी हा टप्पा जून अखेर पूर्ण होईल. निश्चितच समृद्धी महामार्गाच्या कामाची गती आता वाढली असून हा महामार्ग लवकरच संपूर्ण बांधून प्रवाशांसाठी खुला करण्याचे टार्गेट शासनाने आखलं आहे. या ग्रीनफील्ड कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा कॉरिडॉर सुनिश्चित होईल आणि महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. राज्याच्या कृषी, पर्यटन, औद्योगिक, उद्योग, शैक्षणिक, धार्मिक अशा एकात्मिक विकासाला चालना मिळेल.
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.